वेलकम टू केजे केमिस्ट्री अकॅडमी. मागच्या लेक्चरला आपण क्रिस्टलाइन सॉलिडचे टाईप बघितले होते. किती होते? 4. पहिला आयोनिक सॉलिड, सेकंड होता आपला कोव्हॅलंट क्रिस्टल नेटवर्क म्हणजे कोव्हॅलंट नेटवर्क क्रिस्टल, दुसरं थर्ड होतं आपलं मॉलिक्युलर क्रिस्टल आणि लास्ट होता मेटॅलिक क्रिस्टल. तर आपण काय होमवर्क दिले होते तर त्या होमवर्कमध्ये बघा, ज्यांचे बरोबर नाही आले असतील त्यांनी करेक्ट करून घ्या. हा काय करेल, आपले आयन्स बनवेल, हा ब्रेक होईल कशामध्ये? 2H प्लस प्लस SO4 2 मायनसमध्ये, म्हणजेच काय बनवले आणि आयन्स बनवले. म्हणजे हा कोण झाला आपला आयोनिक क्रिस्टल. आयोनिक क्रिस्टल, कारण की याने ब्रेक केल्यानंतर काय बनतील? आयन्स बनतील. म्हणजे हा पहिला काय झाला आपला आयोनिक क्रिस्टल. नंतर हा जो होता त्याच्यामध्ये आपण एक लिहिला होता CH4. CH4 काय होता? मिथेन. मग हा काय आहे? इथेन. म्हणजे हा कोणता बॉन्ड बनवेल? मॉलिक्युलर. मॉलिक्युलर आहेत नाही तर हा आहे आपला मॉलिक्युलर क्रिस्टल. मॉलिक्युलर क्रिस्टल. थर्ड आहे आपला हा, याला काय म्हणतात? SiO2 ला क्वार्ट्ज. क्वार्ट्ज म्हणतात. SiO2 म्हणजे काय होते? क्वार्ट्ज. आणि हा काय आहे आपला कोव्हॅलंट नेटवर्क क्रिस्टल. कोव्हॅलंट नेटवर्क क्रिस्टल. आणि लास्ट कॉपर काय आहे? मेटल. तर हा काय आहे? मेटॅलिक क्रिस्टल. हा काय आहे? मेटॅलिक क्रिस्टल. हे तुमचे होमवर्क होते, काही जणांनी यांचे आन्सर दिलेले आहेत. चला, ते अशाच प्रकारे आपल्याला बाकीचे नेक्स्ट टॉपिककडे जायचं आहे. त्याच्यानंतर आहे आपलं युनिट सेल. काय आहे? युनिट सेल. त्याच्यानंतर आहे युनिट सेल आणि याचे डेफिनेशन विचारते. काय विचारते? डेफिनेशन. आता युनिट सेल म्हणजे काय होतो बघा, खूप सारे क्यूब ठेवले आहेत. म्हणजे खूप सारे काय आहेत? क्यूब आहेत. आणि त्या खूप साऱ्या क्यूबपैकी एक त्याचा पार्ट म्हणजे होतो युनिट सेल. काय होतो? युनिट सेल. समजा आपल्या घरी 1 किलो साखर आहे. त्या 1 किलो साखरमधून जो एक पार्टिकल काढाल तुम्ही, एक कण काढाल कशाचा? साखरेचा, तो झाला आपला युनिट सेल. म्हणजे खूप जास्त पार्टिकलमधून एक पार्टिकल, जो स्मॉलेस्ट पार्टिकल आहे तो काढाल तर तो काय झाला? युनिट सेल. तर याला लिहू शकतो द स्मॉलेस्ट रिपीटिंग युनिट, the smallest repeating unit of crystalline solid. The smallest repeating unit of crystalline solid is called as an unit cell. Called as a unit cell. म्हणजे जो सर्वात स्मॉल, आता एक साखरेचा दाणा जो आपण काढलेला होता त्याच्यासारखे अजून खूप सारे आहे ना तिथं, रिपीट होऊन राहिले. तेच 1 किलोमध्ये असे किती सारे आहे. म्हणजे तोच काय होऊन राहिला? रिपीट होऊन राहिलं. म्हणजे डेफिनेशन काय लिहिली? द स्मॉलेस्ट रिपीटिंग युनिट ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड इज कॉल्ड ॲज युनिट सेल. जे तुमचे युनिट सेल आहेत ते 3 भागामध्ये डिवाइड आहे. जे तुमचे युनिट सेल आहेत हे किती भागामध्ये डिवाइड आहेत? 3. या 3 भागामध्ये डिवाइड आहे. नंबर 1 आहे SCC, नंबर 2 आहे BCC आणि नंबर 3 आहे FCC. किती आहे? 3. एक याला म्हणतात सिंपल क्युबिक युनिट सेल, याला बॉडी सेंटर क्युबिक युनिट सेल, याला फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. म्हणजे जे तुमचे युनिट सेल आहेत ते किती भागात डिवाइड झाले आहेत? 3 भागामध्ये. कोणते कोणते? सिंपल युनिट क्युबिक सेल, नंतर बॉडी सेंटर्ड क्युबिक सेल आणि फेस सेंटर्ड क्युबिक सेल. तर याला सिंपल क्युबिक पण म्हणतात. तर आपण हे बघून घेऊ हे होतं काय. पहिलं आहे आपलं सिंपल क्युबिक. सिंपल क्युबिक युनिट सेल, SC पण लिहितात त्याला.
सिंपल क्युबिक युनिट सेल. आता हा जो असतो हा काय आहे बघा, जे आपल्याकडे हा एक्झाम्पल आहे हे बघा, सिंपल क्युबिक युनिट सेल म्हणजे हा आपला क्यूब आहे. हा काय आहे? क्यूब. त्या क्यूबच्या आठ कॉर्नरवर आठ काय आहेत आपले पार्टिकल्स आहे. पण आपण जर बोर्डवर काढतो म्हटलं तर असं होईल. इथे पार्टिकल्स आहे आणि सर्व याच्यावर काय आहे? सेम. 1 2 3 4 5 6 7 आणि काय झाले 8. बोर्डवर असं दिसेल पण ॲक्च्युली हे असं दिसेल. म्हणजे हे जे क्यूब आहे या क्यूबला किती पार्टिकल्स आहे? 8 पार्टिकल्स. दिसतंय? किती पार्टिकल्स आहे? 8 पार्टिकल्स. तर याला म्हणू आपण सिंपल क्युबिक सेल. हे सिंपल आहे. आणि जर इथं नंबर ऑफ पार्टिकल्स काढायचे आपल्याला किती प्रेझेंट आहे? काय काढायचे आहे? नंबर ऑफ पार्टिकल्स. द नंबर ऑफ पार्टिकल याच्यामध्ये किती आहे ते काढायचं आहे. तर याच्यामध्ये बघा किती पार्टिकल्स आहे? 8 पार्टिकल्स आहे. किती पार्टिकल्स आहे? 8. पण 8 पैकी मला फक्त एकाचा काढायचा आहे. 8 पैकी, कारण की सेमच आहे सर्व, तर एकाचा काढला तर बाकीच्याचा मिळून जाईल. तर एकाचा काढायचा आहे तर आपण काय लिहू शकतो? इक्वल टू एकाचा काढायचा आहे इनटू किती काढायचं आहे? एकाचं इनटू हे किती आहेत टोटल? 8. टोटल किती आहेत? 8. तर काय लिहू शकतो? 8. काय लिहू शकतो? 8. पण एकाचा काढायचा असल्यामुळे हे 8 कोठून आहेत? म्हणजे मला याचा काढायचा आहे, समजा एकाचा काढायचा आहे, तर हा एक या 8 पैकी एक आहे. हा एक जो आहे तो या 8 पैकी काय आहे? एक. तर इथं काय येईल? 1/8 येईल. 1 न येता काय येईल? 1/8. म्हणजे 8 पार्टिकल पैकी एकाचा काढायचा आहे आणि हा एक कुणाचा आहे? 8 पैकी एकाचा आहे. तर मग काय होईल? हा 8 या 8 सोबत काय होऊन जाईल? कॅन्सल. म्हणजेच काय येईल? 1. म्हणजेच SC मध्ये पार्टिकल किती असतात? 1. लक्षात ठेवायचं आहे. जो SC क्युबिक सेल आहे त्याच्यामध्ये पार्टिकल किती असतात? 1. सेकंड आहे आपला BCC. सेकंड काय आहे? BCC म्हणजेच बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. क्युबिक युनिट सेल काय आहे? सेकंड. यालाच काय म्हणतो आपण? BCC. यालाच काय म्हणतो? BCC. आणि नंबर ऑफ पार्टिकल विचारतो तुमच्या पेपरला MCQ मध्ये. सांगा म्हणतात की किती पार्टिकल्स आहे. तर BCC मध्ये आपण एक क्यूब काढू. क्यूब काढल्यानंतर इथे पण कॉर्नर्सवर 8 पार्टिकल राहणारच. BCC मध्ये कॉर्नरवर पण किती पार्टिकल्स असणार? 8 पार्टिकल्स असणारच. पण याच्यात आणि SC मध्ये काही फरक आहे का? नाही, कारण की SC सिंपल क्युबिक मध्ये पण 8च पार्टिकल होते. इथे 8 दाखवले तर काही डिस्टिंग्विश करता येईल का? नाही. तिथं नावच आहे बघा, काय आहे? बॉडी. बॉडी म्हणजे याच्या बीचमध्ये, या बॉडीच्या बीचमध्ये काय असेल? एक पार्टिकल. म्हणजे हा पूर्ण ॲज इट इज, फक्त इथे याला असं अटॅच करून या बीचमध्ये काय असेल? अजून एक पार्टिकल्स असेल. माझा हात पकडा, तो काय झाला? एक पार्टिकल्स. हे झाले की झाले 8 आणि हा एक काय झाला? 9 झाले. तर आपल्याला मोजायचं आहे, तर याचे काढायचे आपल्याला नंबर ऑफ पार्टिकल्स. त्याचे काय काढायचे आहेत? नंबर ऑफ पार्टिकल्स. तर नंबर ऑफ पार्टिकल्स किती आहेत? सिंपल क्युबिकचे ॲज इट इज येतील. सिंपल क्युबिकचे किती होते? एकाचा काढायचा होता तर 1/8. किती पैकी काढायचा होता? 8 पैकी, म्हणून 8. पण एक जो बीचमध्ये आहे इथं, एक जो आहे बीचमध्ये होता इथं, बरोबर आहे, त्याला ॲड करावं लागेल ना, तो डिफरंट आहे. हे वेगळे आहे आणि जो बीचमध्ये होता तो वेगळा आहे. मग काय करू? इथं +1. काय करू? +1. हा बीचमधला काय आहे? वेगळा आहे आणि हे वेगळे आहे. मग काय होईल? 8 सोबत 8 कॅन्सल होऊन जाईल. 1 + 1 म्हणजेच किती येईल? 2. म्हणजे बॉडी सेंटरमध्ये किती पार्टिकल्स असतात? 2 पार्टिकल्स. किती पार्टिकल असतात? 2 पार्टिकल. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि नंबर थर्ड आहे FCC. FCC म्हणजेच काय होतं? फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. काय होतो? फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. चला, याचे पण आपल्याला डायग्राम काढायची आहे. क्यूब काढून घेऊ. क्यूब काढल्यानंतर
क्यूब काढल्यानंतर याच्याकडे पण कॉर्नर्सवर काय राहतील, पार्टिकल्स. कॉर्नर्स राहतील. याच्यानंतर इथं नाव दिलंय, अजून काय दिलंय, फेस. फेस आहे, जो आपला फेस आहे, त्या फेस जो आहे याच्या जो आपण फेस म्हणजे बघा, हा आपला क्यूब झाला, सिंपल क्यूब म्हणजे हेच आहे. हा जो आहे हा एक फेस झाला, 2 3 4, खालचा एक आणि वरचा एक, टोटल किती फेस झाले, 6. म्हणजे ते कुठं राहतील, यांच्या बीचमध्ये, म्हणजे या फेजमध्ये एक, बीचमध्ये इथं एक, बीचमध्ये इथं एक, या साईडला एक, खाली एक आणि वर एक, म्हणजे टोटल किती झाले, 6 फेज आहे. तर 6 पार्टिकल्सवर, म्हणजे इथं असं लिहू शकतो आपण, इथं एक, या फेजवर, या फेजवर, हा फेज, इथं मागचा एक फेज आणि या साईडचा एक फेज, किती झाले, 2. बोर्डवर दाखवणे पॉसिबल आहे का, नाही आहे, म्हणून आपल्याला असं दाखवावं लागेल. पण हे समजत आहे का, इथं एक बीचमध्ये राहील, बीचमध्ये हे 4, वरचं एक 5 आणि खालचं एक, किती झाले, 6 फेज, किती झाले, 6 फेज. मग आपल्याला याचे पण काय काढायचे आहे, नंबर ऑफ पार्टिकल्स, नंबर ऑफ पार्टिकल्स, त्याचे पण नंबर ऑफ पार्टिकल्स काढायचे आहे. तर जे 8 होते ते ॲज इट इज राहतील, 1/8 इंटू 8, 8 होते म्हणून, प्लस हा जो फेज आहे बघा, या फेजचा टोटल किती फेज आहेत, 6. टोटल किती फेज आहेत, 6. पण जर मला एकाचा काढायचा आहे, तर यांच्या कुठं आहे, मिडलमध्ये. इथं जर काढायचं आहे तो मिडलमध्ये राहील, इथं पण काढायचं आहे तो मिडलमध्ये, म्हणजे इथं मिडलमध्ये आहे, म्हणजे याचे किती पार्ट करत आहे, 2 भाग. इथं मिडलमध्ये आहे, त्यांचे 2 भाग करून राहिला ना तो, म्हणजे इथं लिहू शकते मी 1/2. आणि किती पार्टिकल्स, टोटल किती फेज आहेत, 6. काऊन 1/2 केले, कारण की त्यांना काय करताय, डिवाइड करत आहे 2 भागामध्ये. तर हे 8 सोबत 8 कॅन्सल होऊन जाईल, इथे येईल 1 आणि याला भाग दिला तर किती येतील, 3, म्हणजे 3, 1 + 3 किती होतील, 4. आणि FCC मध्ये किती पार्टिकल असतात, 4 पार्टिकल्स असतात. FCC मध्ये किती, 4 पार्टिकल असतात. आणि हा विचारला होता मागच्या वर्षी, तर आपल्याला शॉर्टमध्ये लिहून ठेवायचं असेल तर आपण लिहू शकतो, SCC मध्ये किती असतात पार्टिकल, 1. BCC मध्ये पार्टिकल किती असतात, 2. आणि FCC मध्ये पार्टिकल किती असतात, 4. आणि जर कोणी विचारलं एंडमध्ये पण पार्टिकल किती असतात, एक असतो अजून तुम्हाला, एंड क्युबिक सेल म्हणून एक असतो, एज क्युबिक सेल म्हणून, तर त्याच्यामध्ये पण 2 असतात. जर विचारलंच तर, नाहीतर मग लक्षात ठेवायची गरज नाही. पण हे ठेवा, SC मध्ये 1 असतो, BCC मध्ये किती असतात, 2, FCC मध्ये किती असतात, 4 आणि याच्यामध्ये किती असतात, 2. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बाकी नेक्स्ट क्लासला बघू.